झालं तरी काय? कसं सांगू तुला? अरे काय झालं ते सांगू तुला? तरी सांग माझ्या राणी. अरे 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 काय सांगू? अरे मोठं संकट कोसळलं. काय ते लवकर सांग. हातात देऊन तयार आहे. धनुष्यबाण. कामाला तरी. अरे थंडीचा विषय नाही आहे हा. अरे आमचे नाना. नाना. नाना गेले. आता तर भेटले होते श्रीरामाच्या मानात. कधी गेले? आम्हाला कळायचं तरी होतं. एक पाप गेला. शक्य नाही. इतकं त्यांनी पाप केला. 11 मुलीला जन्म दिला. नानाच्या आत्म्याला शांती राहो. नाना तुझ्या वडिला नाही तर भेटायला येत आहे. येऊ दे. काय आता वडील आणायचे कुठून? मी नानाला सांगितलंय की जयंतचे वडील त्यांना इथं भेटली करून आणि म्हणून ते इथं भेटायला येत आहेत. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. माझ्या ते होणार नाही. मग मी जमून देतो. अहो तुम्ही जमून घ्या ना. अहो घ्या ना. बरं म्हणते मी दादा. प्रसंग मोठा गंभीर आहे रे. आमचं एक काम करशी. तुमचं काम मी काहीतरी काय हो. म्हणजे तू जयंतचा बाप हो. टेम्पररी कोटा. मी बाप कसा होईल? माझं लग्न कुठं झालं? मी की नाही तुला रोज पैसे दे. मी की नाही तुला काय हवं ते दे. अंगावर येणार नाहीस ना? नाही. हो काय लागेल ते दे. काय लागेल ते दे. हे देशील? माझा बाप आम्ही उघडीचा इथे धरायला तयार आहोत. मी की नाही तुम्हाला मामांची म्हणे. मग मला काय करावं लागेल ते तुला जयंत सांगेल. याला आत घे. कोण सांगाल माझं? बाटलीच आपल्याकडे ड्रेस कुठे आहे? अरे तू गॅदरिंगच्या नाकात बाप झाला होतास ना. ती टोपी आणि तो कोट आणि माझ्या वरच्या सुटकेच्या बाजूला भेशी आहे ती लाभ कोट कोट. बरोबर. नाना आले. अटेन्शन. हिंगो नाना पधारे. काय करताय? तुम्ही इकडे आलात की नाही ते पाहायला आले होते. हो तुमच्या पुढे आता नुकती जस्ट 2 सेकंद आधी आली. कुठे? जयंतच्या वडील. बोला त्यांना. हा पक्षावरच्या काढून टाकतो. जयंतच्या वडिलांचा काय म्हणालात? आपण बसा ना. काय म्हणालात? कमी ऐकायला येतं वाटतं. आपण बसा. ठेव मला ऐकायला येतंय मला. मी बसायला आलो नाही. बोला. आपण काय करता? मला विचारता? मास्टर बॉम्बे बेतार मध्ये सर्व्हिसला आहे. वा 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 वा
आणि तुमचे मित्र जयवंतराव ते काहीच करत नाही, फक्त कॉलेज करतात आणि दुसऱ्यांच्या पोरी फिरवतात. हो, दुसऱ्यांच्या पोरी फिरवतात. ऐ, तिथे. मधल्या वेळेला हे बघतायत, साईड बघतायत, काय कशाची? जागा जागा बघतायत. कारखाना काढायचा विचार आहे. हा म्हणजे कारखाना काढायचा विचार आहे त्यांचा. हो. छान 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 छान. हो अगदी तसंच. तो माझा छोटा मुलगा. वडील कुठे आहे? वडील 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 वरती. मग हे काय म्हणाली? माझे वडील वरती गेले. हे धाव वेळा का जायना? मला जयचे वडील हवे. ते आज आहेत डायनिंग टेबलवर काय म्हणाला? ब्रेकफास्ट करताय. ब्रेकफास्ट नंतर घे म्हणावं, आधी बाहेर जा म्हणावं. ते तयारी करतायत. तयारी? हो, मिशी लावायची तयारी, याची तयारी करतायत. हो हा, पाहून येतो. हा, झालं की नाही ते. नाना तुम्ही हे घेता का? हे हे काय? पाणी घेता का? आधी त्या ठेव्याला बाहेर बोला. हे आलेच ते. हे आले. बसा ना, बसा. हा, आपण कुठे असता? कोल्हापूरला. चपलांचा भाव का? अरे हो, आपण काय करता? सासा काय? माफ करा ना, त्याचं काय, त्यांच्या तोंडातून ताप गेल्यामुळे बोलण्यात जरा फरक येतोय. तोंडातून आणला. आणखी नाही ना कुठे गेला? नाही नाही नाही, आणखी कुठे नाही गेला. या रोगावर औषध नाही वाटतं. बिलकुल नाही. तेच म्हणतो आपल्या नारायणराव तसंच झालं. नाही का बानू? हो अगदी तसंच झालं. मग सासा काय मिळत होता? साखर कारखाना आहे. कुठे? पंढरपूरला. अरे, आता तर मिळत होता कोल्हापूरला. मग कारखाना पंढरपूरला कसा? हा, तंबाखू इतका की काय भाव चालला तंबाखूचा? तंबाखू झालो. त्याचं काय आहे नाना? कारखाना पंढरपूर आणि आमचा मूळ गाव कोल्हापूर झाला. पंढरपूर, कोल्हापूर, कोल्हापूर, पंढरपूर, पंढरपूर, कोल्हापूर. काय झालं? भोजन करता की काय? अरे हो, किती माणसं काम करतात कारखान्यात? चार का? म्हणजे 400-500 आहे. 400-500. अय्या, पाचशे. अय्या, पाचशे. कारखाना सोडून इथं कशाला आला? त्याचं काय आहे नाना? इथे सुद्धा प्रसाद एखादा कारखाना काढायचा विचार आहे. हो की नाही त्यांची? गाडी जास्त वाढली माझी. हो, इंग्रजी शब्द आहे तो. आणि तुमची गाडी काढायला इथं आम्ही धंदा नाही उघडला. काय म्हणून पडला म्हणता? इंग्रजी इंग्रजी. हो हो, सगळं कळलं मला. इंग्रजी कंपनी आहे तुमची ती. पाहुणे, प्रश्नच आहे. आम्हाला तुमचं पसंत आणि आमचं तुम्हाला पसंत. हा, बाकी अनु तुझी पसंती छान आहे. हा नुसती नाही तुमचा मी पहिला सांगल्या पण आमचा ऐकता कोण वरती लांबता काय पण विचारत बाकी कराय म्हणजे आमचा तुमचा पसंत. हो हो, पसंत लग्नाच्या तयारीला लागलो. हो हो हो. नाही घेण्याचं समाधान आहे. आधी काय जा बघा बुवा हो एक दिवस नको. अरे बुवा, मास्तरांनो तुम्ही जीव लावा. तुमचं काय सांगा आमच्याकडे असाच प्रतिका लगीन होता. अरे बुवा, ते नंतर सांग. देण्या घेण्याचा आधी ठरवा. सांगितलं ना. अरे हे
नंतर पाहू. तुम्ही गप्पा बसाव. मी बाब आहे. मी बावनगिरी. सांगितलं ना येणं जणं नंतर पाहू. हे लग्न मला पसंत आहे. हा जमाचा नाही हे बुवा, पण त्याचं तुला अक्कल कधी येणार? तू म्हणतो बरोबर. काय चालतंय? तुम्ही कामा बसा. मी बाब आहे. मी बघते काय करायचं ते. पाय पडते. तुम्ही गप्पा. मी सासरा आहे तुझा. तुला अक्कल कधी येणार? तुम्ही अक्कल कुणाची काढता? मी बाब झाला म्हणून तुम्ही सांगितलं ना. मला काय हौस होती बाप व्हायची. मला पटाचा काय? आता लग्न तुझ्या मागात चेष्टा वाटते तुम्हाला? अहो, पण नाना तू माझा मला घाल. येतो रे. मला बघून लग्न करून पाहतो काय? तुमच्याशी लग्न करून काय मिळणार? म्हणजे कारखाना आहे. 500 लोक काम करतात. काय झालं? काम बोलला? काय चालू आहे? कसलं काय चाललं हो? आणि कसला बंद चाललं हो? ऍक्च्युली काहीच नाही. काहीच नाही. अरे काय करायचं होतं तुम्हाला? आणि कसली वाणी केली होती मी तुम्हाला? तुम्ही समजता तसं काहीच केलं नाही. छे 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 छे. बापाचा भ्रष्टाचार. अरे, सारा डोंगर बापाचा रचत आहे. बाबा बचाई ना म्हणून माझा यात काही दोष नाही. कधीच काय बदल मला फक्त एकच दिसतो. माझ्यावर दया करून म्हणता. काय ते वाईटून? काय करतो हा माझ्या वाईटचा पुष्प होईतून? आता आपलाच खरं काय कळतं? शाबास, शाबास. आता ते आता बाहेर काढा. बरोबर आहे. नाही, तुम्हाला द्यायला नाही. जाऊ द्या इथून. तुला असं होणार नाही मला. तुमच्या बहिणीला काही शपथ नाही. तुम्हाला द्यायला नाही. मला जाऊ द्या इथून. हो, जाऊ द्या इथून. नालायक, नालायक, पुढं नका इथून. नालायक जायचं, बाहेर पुढं. बाप बोलला आता पुढे येता. अरे, जाऊ द्या इथून. आलो. तुमच्या मुलीला ठेवून दिलं. आणि 4 वर्षी समजा वयात आलेली पोर. मी तरी काय करू? होय तर करूची तितकी केल्याने नाही. अरे, जाऊ द्या इथून. मला एकदाच करा ना. हाय. काय करावं काय? आलो. तुमची मुलगी. द्या ना. मार्गा. बोलून द्यावे. माझ्या राजा, पुन्हा भेटूया. नंतर बघाल. काय चालू आहे? कोणी जातो इथून. पुन्हा असं होणार नाही. तुमच्या बहिणीला शपथ घेऊन जायचं. पुन्हा असं होणार. माझ्या बाकरानू मला त्याचं लय सगळं असेल मला कसं येणार हो? अहो, बंद करा. काय झालं? काय नव्हतं? अहो, बंद करा, बंद करा, बंद करा. बंद होतं काय का? वा ओढणार का? काय का? सिगरेट
त्याचं काय असं वाचतो नानू हवी ते सगळं बंद केलं पण तशी आपली पुढे काढता म्हणून होत नाही दिवा या दिवा सावकाश विषय फुकट बिराली म्हणून कशी वाटत तुम्ही एखाद्या फॅक्टरी पुढच्या बघणार काय ना पण बाहेर हळी सर नको वा तसा माझा डोळा आहे तो असं म्हणजे काय होय ते दोन ना तुम्ही असं नाही काय ते काय वाचतो आणि भावना करता की काय अरे डोळा आहे म्हणजे मी एका पोरीला हेरून ठेवला आहे म्हणजे तुमची लाईन चालू असाच तरी नका वाटलाच तुम्ही बघी कसे तुमचा तर पळवा नंबर कारण तुम्ही मास्टर पण बुवा तुझं कुठं आहे की नाही काय नुसतं खालीवर करतो मास्तर आणू मी कधीच जवळ आहे मला कधीच गंडावलंय आता काय ह्या नाका का अरे चोरा अरे चोर नाही तू कमाल केली असं म्हणतो असा होय पण बुवा कोण आहे रे ती ती नाही का तुमच्या पायाला बाजार दाखवण्याची कोणती ती माझी भाजी घालू घालू कुठची ओ ती काय ना पाठी बसून आंबे 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 Yeah.
तुम्ही बघितली ना ती घालू ती कालची पावसाची भाजी हो साल्या ती काय म्हणजे त्याच्या जवळ असं काय का तुमचं हा? वय काय झालं वा हे काय झालं व्यायाम चाललो वय काय झालं व्यायाम चाललो व्यायाम तुम्ही सांगितलं नाही व्यायाम करा म्हणा अरे पण व्यायामाची जागा बदलायला कोणी सांगितली काय त्यानी चल मी नाही तुम्ही काय सांगितलं होय सर करून दामलास आता होय करा म्हणा हा हो वा इतके दिवस तू व्यायाम करतो पण तुझ्यात काही प्रगती दिसत नाही वा काय म्हणतो अरे नुसतं उड्या का मारतोस हलका मी व्यायाम करते पण कोणासाठी तुमच्यासाठी नाही तुम्ही करता मला मी करतोय मग काय हो तसं काय होय सगळं करूची काय वाजता का नू होय तो काय वसंतराव तुमचे दुसरे राव कुठे दिसत नाही दुसरे राव जयवंतराव हो गेला असेल इकडे पुढे मधूच्या घरी कुठे लायब्ररी वगैरे गेला असेल असं म्हणायचं होतं हा असं असं अजून पाण्याचं आणि लाईटचं बिल दिलं नाही त्याचं काय मालक त्याचं काय मालक दोघांच्याही मनी ऑर्डर आल्या होत्या पण पोस्टमॅन परत गेला त्याचं असं झालं आम्ही त्याला दोघेही भेटलो नाही ना म्हणून जरा तेव्हा डोंट वरी मालक आय विल ट्राय मालक चहा पितात काय मी चहा घेत नाही मालव दूध खातात आगालू नानांचा निरावासा नानांचा फुटलो काय खायलाच भाऊ तेव्हा तुमका बघून बोलावल्या हा बरं मी नंतर जाईन तू आज ये होय मला आज ये असं असं हो काय माझ्या कामात होय काही नाही चला. जय जय मी आले रे जय जय चूप चूप हा? मालक आज आहे आता एक मग अय्या गलत की काय कुठे आहेस तू आलीस तशी परत जा अरे मग मी पळून आले नाना तुला विचारता पळून आणि कुणाबरोबर एकटी ते आयला हे काय नवीन बापरी मालकांना हे कळलं तर आम्हाला पळावं लागेल मालक आज आहेत पण मला आज घ्या ना आज घेऊ हा. मग येत नको नको अहो पण माझा जय कुठे गेला गेला असेल तुझ्या शोधात हा ते जाऊ दे मला एक सांग तू पळालीस का नानानी मारलं मला ते बाहेर गेले असं बघतात मी त्यांच्या नावाची एक चिठ्ठी लिहिली आणि इथे पळून आले एवढ्या मोठ्या गोडीला मारलं शी! अहो मला घेतील ना मला घ्या ना हो आज आता मस्का लावशी मग आत गेल्यावर म्हशी सारखी गुरगुरशील अहो खरंच घ्या ना हो आज पण घ्या ना मस्त घेऊ शकतं घेऊन टाका सगळ्या यायला होता पण मालक कुठे असो ध्यानात ठेवा काय करू नका वाय सावकाशी चल ग इलाय नाही इलाय नाही अरे नाही काय पाऊस येण्यापूर्वी आपलंही दुरुस्त करायला होय तो वयसून थांबा थांबा गायचा आणि वसंतराव तुमचा कुठे भरलंय तुमचा प्रभाव होता शाळेवर घडलं असं हा म्हणत होता तेव्हा दाखवा भाऊ तुमचा कुठे काय झालं ते. हो आहे ना ती मग कसं म्हणतो गोवाला दाखव ठीक आहे तू त्यांचा नीट बघ होय होय मी आता मी नाकाकडे जाऊ नये. तुम्ही जाऊ त्यांचं काय कुठलं असं तुम्हाला माहिती सायंत्राची गाडी त्याला बेगी द्यावा आणि मावाचा निरोप घेऊन यावा हा हा, नको मी आताच पाहतो तुमची लादी नको नको हो आहे ना
हा मी बघते म्हणतो मी बघते. हा बरोबर. हा नको वसंतराव, मी आता पाहून गेलो म्हणजे कवरं किती लागतील, सिमेंट किती लागतील याचा हिशोब करायला मला बरं वाईट. कसं बुवा? होय होय तुम्ही आता बघून घ्या. बुवा बघाडू ह्यांचा बघून मागा लागला काय तुझा साधा मी करते बरोबर बरोबर कन्फ्युज जा वरून कितकं सगळे लागता तुम्ही जा. हा बरं मी येतो. वा आता काय करायचं रे? तो बडवा तिकडे आणि ही बया इकडे, शोधायचा कुठे? होय एकदम माणूस किस नाही काय बुवा घोटाळा मुंगिलो घोटाळा बाहेर गेलो माझे गावला नाही मला माझा काय काय फुटला त्याचा हिशोब लावून गेलो. हे बघ नारायण, तू बैस, आम्ही जरा घाईत आहोत. चला बुवा. कुठे जाता भाषणात चिरापल्ली तोडायच्या आधी विचारलं येऊ आवश्यक भाऊ तुझ्या मी येऊ का हे काय समाधान सोडी वाटतं. अरे जा रे तो कोण विचारता तू का माझा भाऊ विचारी ना चला बुवा. बघून घे. म्हणून आली ती आणि तुम्हाला शोधायला वसन आणि बुवा गेले भेटले नाही. अगं पण तू योग्य विचार करून आणि योग्य निर्णय घेऊन आले मी इथं. अगं पण एकदा सांगितलं ना पळून आले म्हणून. तरी आपण लवकर विवाहबद्ध होऊया नंतर. हे सगळं ठीक आहे ग, पण विवाह करून आपण राहायचं कुठं, खायचं काय? मी तुझं काही ऐकणार नाही. बरोबर आहे बरं येतो मी तुम्ही करा हळूहळू. मी चुकीचा निर्णय घेतला होता का वाटतं तुला? रागवलास? हे सगळं ठीक आहे ग, पण लग्न करून आपण खायचं काय? मला तर नोकरी नाही, कॉलेजचा खर्च, पॉकेट खर्च आणि खोलीचं भाडं सगळं काही वडील भागवतो. अरे तेवढी काय गरज आहे नोकरीची? मी करते ना नोकरी. बस माझ्या पगारात सगळं काही भागेल. शिवाय आज ना उद्या तुला नोकरी मिळेल. छे छे छे, मला हे पटत नाही. माझा अर्थ आहे ना तू? नाही हो. नाही ना? मग मी चालले बघ. आता कुठे निघाली? माथेरानला. हे आणला आणि या पावसाळ्यात? हो माथेरान
बाबाला विचारायला आईला विचारायला बापू हे कोण बापू माझे वडील अरे तू तर म्हणाला होतास ना की तुझ्या वडिलांची संमती आहे म्हणून याला माझं डोकंच मेट झालं म्हणजे माझे डोकं पेट झालंय डोकं झालंय माझं पेट तेव्हा कशा शब्द घेतल्या होत्या माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो राणी मी तुला कधी कधी विसरणार नाही तेव्हा तेव्हा भगवंता काय माझे हे असे दिंडावडे काढलेच रे जग मारले आणि या बंडात पडलो हे बघ माझे राजे माझ्या चांदणी माझ्या छबी एक शब्दही बोलू नकोस माझ्या तुझं खरं प्रेमच नाहीये म्हणून तर मला चांदणी ही छबी म्हणतोस जर तुझं खरं प्रेम असतं ना मला फक्त राणी म्हणायला असतं बरं राणी म्हणतो राणी माझ्या लाडक्या राणी काय बोलू नकोस मी चालले जीव द्यायला ती माथेरानला जाणार ना एको पॉईंटवर होय होय नको राणी एको पॉईंटवरून उडी मार नको किसिंग पॉईंटवरून उडी मार त्याच्यामुळे त्याचं तरी नाव आठवत नाही बोलायला तुला जेव्हा कशी वाटत नाही रे हे बघ माझ्या राणी. मी आधी कुठेतरी चिकटतो मी चिकटतो मग आपण लग्नाचा विचार करू नंतर अगदी हात मला जाता जपेन मी माझ्या अनुराणीला पहिल्यांदा मला कुठेतरी चिपटू दे ग हो काय
कसं कळलं ही आली होती तेव्हा आम्ही इथंच होतो. नंतर तुला सोडण्यासाठी बाहेर गेलो. शेवटी झालं उलट. आम्ही तिकडे आणि हे महाशय इकडे. व्हिडिओ मारकर. अहो अहो आम्ही की नाही विवाहाबद्दल व्हायचंय ठरविलंय. हो की नाही रे राजा, बोल ना. हो का माझ्या राणी लगीन करून खटास खटा बघा. आधी नोकरी मागे सोकरी. ऋतू बुतू बोल क्या नातू ह्याच्यातला नको. हे आधी काय ठरवा. अहो पण आम्ही मनापासून निर्णय घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यापासून घ्यावा. ओके आमचा ना करो. आमच्या कानावर हात. अरे बडव्या हिचा बाप नाना. त्यांना विचारताय. अहो मी तू पळून आलेली आहे इथे. पण मालकांना हे कळलं तर टाळा लावून घेतील. काळा मग यांचा लयच खावला. काय असतं ना तू हो छोटा वा आला कुठे गेले असं काय मला तुमचं गावलं ना. तुमच्या धन गेले डोळे बघा चालू. माणसाकडे ठोकाने वाचला. पाय सगळ्याने तुम्ही बसा. मावशीकडे काय कुठला म्हणाला बसा. बसायला आलो नाही म्हणजे उभे राहा. हा, काय हो माझी मुलगी अनु आली होती का इकडे तुमची मुलगी म्हणजे अनुच ना हो हो ठीक ठीक बस हे गावाला जाऊ नका बुवा आली होती का रे? शा, मी आता काही बघितलीच नाही. आणि काय त्याला हाय सर. समजा आली असती तर भेटली असती हो आली असती तर भेटली असती. बरोबर. काय बरोबर आली असती तर भेटली असती तशी जाणार नाही ती त्या दिवशी तिला चक्कर आला तो खोटा सांगू मला मामा बनवला पण मी तुम्हाला दोघांना चांगला ओळखून आहे. माझी खात्री आहे ती इथंच येणार आहे. मी कामासाठी पाहुण्यांकडे गेलो त्याचा फायदा घेऊन ती पळवून आली आणि मला चिठ्ठी लिहून ठेवली. अरे वा रे वा तुझी नाव आहे काळजी कोण होता कोणाचा होता कोण असणार बुवा तू असलास का रे? मला यायला लागला. कोण काय ते? तू इच्छाली आणि इतका वेळ मला तर तमाशा पाहत होती काय काय करी खोटा वेळ शरम नाही कशी काय नाही की काय बसाळा मला बाहेर या सिरापल्ली ह्यांच्या कानात मालक नाही असं म्हणून किती वेळा सांगितलं. काय म्हणालात मालक नाही असं घरात. हा हा लागली ते तुला पुन्हा इथं येऊ नका म्हणून सांगितलं होतं पुन्हा इथं आली चाल माझ्या बरोबर मी येणार नाही. तू येणार नाही तुला पाव नाही मग त्याला घेऊन जा. नाना मी येऊ शकणार नाही हा, मी सांगतो म्हणून जायचं नाही कोण माझे आहे ते इतका माझा अधिकार आहे. शाबास. व्हेरी गुड. आता शोधतेस खरा अनुचा लवान. अरे वा रे वा, तुझी very good. प्रेम केलं ते प्रेम. No. नाना no. The love it is not bought. नाना, मी तुला जज करू शकत नाही. मी हक्काने सांगतो तुम्हाला. आम्ही प्रेम केलं. हो नाना, आम्ही प्रेम केलं. आम्ही आता विवाहबद्ध होणार आहोत. तुमका माणूस केला नाही. आम्ही मला केलं नाही. हॅलो
तू घरी चाल. मी जाणार नाही. हॅलो, घरी चाल. मी जाणार नाही. घरी चाल. घरी चाल. त्या भाडोत्या कुणाचा संडास फुटतो, तर कुणाचा कोबा फुटला, तर कुणाची लादी ठणठण. आता सगळ्यांचं फुटायला लागलं आणि फुटायला लागलं की सगळ्यांचं एकदम. काय माझा कोण तू? हे बघ, आम्हाला मिळावेला वेळ नाही. मी नंतर नाही. तर जा. ऐकायला आलं की नाही? काय म्हणतो मी? पण मी नानांचा दिवस घेऊन आलेच नाहीये. कशाला? मी आले माझ्या राजाला भेटायला. राजा? आणि हा कोण राजा? राजा म्हणजे माझा शयू. जय! जयला फिरायला आली. राम राम फिरवत का? तू ऐकतच नाही. या जागेचा पवित्र नष्ट करायला पाम्याने अंजलीच्या सुद्धा मला वाचव रे. मला वाचव रे या भाडोत्र्यापासून. माझं पुढे ऐकेल असं झालं. राष्ट्र सगळा माझा भजनगत्र लोकांना बघत नाही. रामाच्या वेळेला आहे तुझे रावणाची. काय नाही निघाल. हो गेला बसलात. माझा राजा बसण्यात गेला. अरे माझ्या राजाला बाई, जा त्याच्या सोबत. अगं, शरम वाटायला हवी या मालकाची. आता इथं पण. मी आता काय केलंय हो? मी तर काहीच केलं नाही. उलट तुम्हीच केलंय. काय? हा. तू काय केलं? आज वाटचड बोलायला ऑफिस तू आज का? थांब, त्या बापालाच बोलवतो. वा! अरे वा! वा! अरे वा! राजा जयंत राजा राजा
आता तूच बघ ह्या काय माझा सॉफ्टा गो नाही तर तूच छान आई सोबत हो की गल्ली माझ्या नावान नुसती बॉम्ब मारता होय तर हा उशीचान आणि तू सुद्धा त्या छावीला आहे. आपलं व्हायचो तुला काय झालं आणि इच्छा एवढी कुठे असते त्याला खाऊ दे हा वाटतं खाऊ दे पण मालकांनो नाना काकू काय गेले गेले घेऊन नानांचा घर बिगडा तरी केळी वाटतं सगळ्यांना खाऊ दे नाही तर काहीतरी खाऊन जाऊ दे आणि जा आणि कुठे असते तेव्हा फळच खाऊ दे आणि खय तरी गदरी घरी बसले तर हा तरी खाऊ दे हो काय चाललं आवाज विरोधात काढलंच नाही सगळं अगं तू कशाला इथं बसलीस तर होय माझा ज्या इथून भेटल्याशिवाय मी इथून हलणार नाही. त्यांनी मला इथं या व्यायाम शाळेत भेटायला बोलवलं. काय व्यायामशाळा माझं घर म्हणजे व्यायामशाळा अनोन काय बोलतेस तोय छे 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 आजकाल भारतीय भारतात कुवत खदवायला पाहत आहे आता येऊ देत त्या बापाला सगळ्या गोष्टीचा विल्हेवाट लावतो आणि आता खाऊ घेतला येऊ दे प्रेम करतात सारे काढले येऊ दे. आणि नाना आले तरी मी काय भागत नाही की काय? मी नानाला सांगेन की जय बरोबर मी लग्न करणार आहे आणि दोघांनी आम्ही विवाहबद्ध होणार आहोत. आणि मग त्या रामाला साक्ष ठेवून आम्ही दोघांनी विवाहबद्ध होऊ. आणि मग होम हवन आणि मग कधी नाचतेस कशाला काय काय झालं राजाला आणि मग की नाही आम्ही दोघंही हनीमून करणार. माझ्या फुलबंदाचं नाव घेऊ नको तुझ्या तोंडात. लायकीची नाही आहेस तू. शिवा, शिवा, शिवा. शिवा, शिवा. तुलाही शिल्लक ठेवलं नाही. सगळा अनागुनीचा कारभार. तू काय कमी आणली काय? काय? मी काय केलं? काय केलं नाही ते विचारा. अनो, कोण सांभाळून बोल. भाषावर हात ठेवू नकोस. खरं तेच बोलते मी, खरं तेच बोलते. कारण काही समजलं नाही तुमचं ते. हे सगळं तुमचं पाहिलंय मी. काय पाहिलं? हे फक्त तुम्हाला मी मदत करते. अनो, आता तू शुद्धीवर बोलतेस का? त्यावेळी तुम्ही शुद्धीवर नव्हता, पण मी शुद्धीवर होते ना. तुम्ही बेशुद्ध होता. काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं ते तुम्हाला विचारा. अनो, हं? मला कळलंच नाही एकदा बोलून टाक. तुम्हाला आणि त्या मावशीला मिठीत पाहिलंय मी. तुला कसं कळलंय? त्यावेळी तुमचे डोळे बंद होते, पण माझे उघडे होते ना. पावसाळ्यात अडखळत घाबरलात. मला का जगाची काय? हा? मालकांनो नाना नुकते जाऊन खाऊन बसले हा? आणि येताना मास्टर मावशीला गेले मावशी तुमचा उघडाच ठेवल्या आम्ही घातलेलं आहे दूध आणि मावशी ठेवला हा त्या फिरी बरोबर सांग दूध निवान निवान जाता अरे बुवा, छोटावे, मावशीचा काय निवांत निवांत जाता, हा? मालकांनो हा बाया माणूस एकदा दस ना तर सोडूचा ना अरे तुम्ही तरी कशाला मागला लागल्या हे कुठं लागलं? आणि तेच तर आली. हा? अरे छाईला किती बाप, बरोबर आहे. मी ज्याला भेटायला इथं आलेली आहे. त्यात तुमचं नुकसान काय झालं हो? हा? अगो ह्या कोणी सांगितलं? कोण सांगणार हो कोण तो तिच्या औषध खाली वाल्यांची कोण तो
बजरंगाची हात घेऊन सांगतोय हे मी सांगितलं असताना तांबडी जाव. याला काय तू खाणार? मला अरे आजपर्यंत मी तुझा विश्वास ठेवला नाही. शेवटी तू ज्याला आजा म्हणली मला काय सांगायचं असं ऐका तरी मला सांगायचं असं तुमची हात घेऊन सांगतोय मला तुला काय ऐकायचं नाही. मालक आंबे आंबे कुणाचे खायला बोला आणि दूध प्यायला इकडे दूध प्यायला आम्ही इकडे दूध पितो. तुला पुढे घेऊन चालला दूध प्यायला आता तू इथे असणार आम्ही कसं पिणार बरोबर रवी तू इकडं ते इकडे कसं पिणार मावशी काय सांगू सांग काय सगळं झाले काय सांगशील मालम लय दाबले अरे तू इथं नाही चाललो मग 40 रुपये देतो. टोटावे हो टोटावे गप्पा का मुलगा किती बोला भया सगळं का केली आता झाली एकदा माझं काम करून टाका मला आणि मला तातडीचा निरोप होता काय म्हणणं आहे हा तर सगळं म्हणण्या पलीकडे काय म्हणाला म्हणण्या पलीकडे आहा म्हणून म्हणता लवकर करून टाका ही राजू काका ठणठणते तिची लाजी गुटली यासाठी नाही बोल हा राजू काका बापूला बोलावून म्हणता मी केळी घ्यायला गेलो होतो तेव्हा ती नावावर होती मला राजा काकूशी काही संबंध नाही मी तुमच्या मुलीविषयी बोलतो मुलीविषयी पण तुझी आणि तुझी काय संबंध आहे दाखवून देतो माझा आणि तुझा काही संबंध आहे तो दाखवा दाखवा काय ते दाखवा हा जितकी वर्ष मी माझा पाहतो आणि त्या तुझं पाहिलं तर काय बिघडलं काय ना? हे ऐकून घ्या म्हणजे ऐकायला येत नाही मला म्हणून तर हे मान्य होता नानानू तुमच्या किंवा म्हैसर रूम सांगितला असे मला म्हणतात काय घातला वापरल्यांच्या कानात हो धुमशान धुमशान घातला तर घालू दे तुही घाल तुमची तुमचा मास्तर फिरला की काय नाना तुमच्या बोलीला ताब्यात ठेवा तिचा म्हैस आहे काय वर आला म्हणता पंचायत झाली शहाणी झाली आजकाल जास्त बोलायला लागली मग चढू दे ना तिला वर तिचा बाप आहे ही दुसरं टाकीन झाली काय म्हणत कसलं बाप केला बाप आहात बाप आहात बापाचा कर्तव्य पार पडा मी काय एकटाच बाप नाही या जगात त्याच्या बापूस असं तरी कितके पुढे आहे वाजल्यावर आवडता येत नाही त्याला आपण तर काय करावं अगदा करा तिचा काय करू लगीन लगीन हो गोंधळ घालूच्या पेक्षा एखादा चाकर माझे बघून लगीन घेऊन दिवा खिंगाळा नाही थांबे नोकरी होईल आमची नोकरी आणि तुमची सकाळपासून गोंधळ चालला या खोलीत हा काय चाललं ते काय काय मला म्हणत आहे लहान मुलाला किंमत नाही अजून हल्ल्याने कोण माझी अनु आणि इथं शक्य नाही अरे मी तिला कधीच ओढली गेली इथं न येण्याची आणि ती माझ्या हिच्या बाहेर कधीच जाणार नाही होय तर घ्यायला मागतात त्या त्यातून ही का जाल दादा उगाच हात खाईवर येऊन पाहू हात गाडीचा प्रश्नच येत नाही हात खाली नव्हे हात खाली म्हणतात काय
काकडा हात त्याला वाटतात त्याला हे तुला ही दुसरी गाजा बाळकानू नानाचे ताळ तोडतो त्यांका दाखवू खरं काय असता दाखवा त्यांका दाखवा दाखवा काय मी सांगतो ना माझी मुलगी इथं येणं शक्य नाही आणि तिला काय बोलव उगाच चाललंय. उगाच चाललंय. नाही मी एकदा नाही 6 वेळा सांगेन माझी मुलगी इथं येणं शक्य नाही माझी शपथ घेतली तिने आगी ना मी काय करायचं ते करून घेतो मला सांगता साध्या वस्तू मी काय गुन्हा केला तुम्ही बोलावलंय म्हणून आलो नाही मला मारायला मला गळा पडत काय झालं जाऊ दे काका. हे तुम्ही केलं सर तुमच्यामुळे झालंय सर हॅलो कुणाची या मित्रांना काय ग मैत्रिणी कडे बारशाला गेली होती पण इच्छा टाकली काय झालं आता ही अवलंबित पडली की काय तुमच्या ह्याच्यावर झाला नव्हती की मग आता कशी गेली अरे ग आज काय करीत होती दूध देत होते आणि मटणचा काय झालं काय दूध देत होते दूध नाही तापवून देत होते याचं तापवायला तू का गेली होतीस हा पण मालक तुम्ही का तापता बघा ना तुम्ही तरी आणि मालक मावशीकडे जातात तेव्हा हा? हा, बघा ना आता कसं करतात हा? काय मालक खरं म्हणजे मी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळी मावशीची गप्पा मारताना पाहिलं नाही तर ऐकलंही तुमच्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यात या पोराने असं केलं तर काय बिघडलं हा तुम्ही सुद्धा आता तुम्ही या वेळात असले काय करू लागल्या तर या पोराने केलं तर काय बिघडलं हा? तुम्ही असं बोलावं हे माझं दुर्दैव माझं काहीच चुकलं नाही आणि या पोरांचं तरी काय चुकलं काळानुसार माणूस बदलतो नानाच्या गाठीला 1 व 2 मुली नाही चांगली 11 मुली आहेत अकुला जया मला तुझी मेवणी चालेल रे वसंतराव ते मी आधीच ठरवून ठेवलं आहे गरीबच्या वाटची सुरात ठेवली आहे जया तुझी बायको माझी मेवणी माझी बायको तुझी मेवणी हो माझ्या अनुचं लग्न जय बरोबर व्हावं म्हणून तसं पत्र मी जयच्या वडिलाला सुद्धा पाठवलं. खरंच नाना तुम्ही बापूला पत्र देखील पाठवलं अरे वरती काय ठेवतो खाली तर खाली पाय थांबा हा सगळा प्रकार इथेच घडला माझ्या जे मालकाचे पाय पडायला हवं तुमच्याकडे क्षमेची यत्ना करताना मला मुळे शरम वाटते तुमच्यामुळेच मला खरी प्रेमाची व्यथा केली लग्नाच्या पहिल्या दिवशी मधुचंद्राची वाट पाहण्यापूर्वी लग्नाची बायको एका कॉलेज तरुणावर पळून गेली बस त्याच दिवसापासून ब्रह्मचार्यावर धारण केलं आणि विरंगण्यासाठी व्यायाम करू लागला तोच एके दिवशी रस्त्यावर भटकणाऱ्या नारायणाची ओळख झाली त्याला मी आसरा दिला आणि त्याच्याचमुळे विधवा मावशीची ओळख झाली हळूहळू मला ती दूध जेवण पाठवू लागली आणि पुन्हा स्त्री जातीविषयी पुन्हा निर्माण झाली खरंच मित्रांनो मावशीचा कायम आधार मिळण्यासाठी मी तिच्याशी विवाह बजावणार आणि स्वतःचा संसार करणार आहे. हे तुमच्यापासून मी लपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. माफ करा मंडळी मी तुम्हाला खूप त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा छायन वसंत तुम्ही दोघे इथंच राहा. आजपासून ही सेवा मी तुम्हाला देतो. आजपासून व्यायाम कर आता पुढील त्वरित आयुष्य मी मावशीच्या आधाराने घालवणार आहे. घात आला माझा काय झालं काय झालं मावशी दूध आणायला नाक्यावर
मावशी डॉक्टर विठ्ठल. विशेष सूचना अन्नूच्या भूमिकेसाठी